केटीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। किनवट नगर परिषदेच्या लोकनियुक्त नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ सुजाताताई विनोद यंड्रलवार यांचा पदग्रहण सोहळा संपन्न। आज दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी नगर परिषदेच्या लोकनियुक्त नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ सुजाताताई विनोद यंड्रलवार यांचा पदग्रहण सोहळा किनवट नगरपालिकेत संपन्न झाला। या प्रसंगी त्यांना विठ्ठल रुक्माईची प्रतिमा भेट देण्यात आली। नगरपालिका समोरील खुल्या जागेत पार पडलेल्या कार्यक्रमात हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या श्रीमती बेबीताई प्रदीपजी नाईक, शिवसेना जिल्हा प्रमुख ज्योतिबादादा खराटे, करणभाऊ यंड्रलवार, काँग्रेसचे नेते माजी नगराध्यक्ष के मूर्ती, शिवसेना तालुका प्रमुख मारुती दिवशी पाटील, माजी नगराध्यक्ष साजिद खान यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या निमित्त त्यांना विठ्ठल रुक्माईची मूर्ती देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी लोकनियुक्त नवनिर्वाचित नगराध्यक्षा सुजाताताई विनोद यंड्रलवार म्हणाल्या की प्रथमतः नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नवनिर्वाचित सर्व नगरसेवक व नगरसेविकांचे मनपूर्वक अभिनंदन करते। सर्वांच्या साक्षीने नगराध्यक्षपदाचा स्वीकार करताना अति आनंद होतो आहे। किनवटच्या जनतेने माझ्यावर विश्वास दाखवून मला मतदान करून निवडून दिले। मी सर्वांचे आभार मानते, असेही त्या म्हणाल्या। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सौ बेबीताई प्रदीप नाईक म्हणाले की नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ सुजाताताई विनोद यंड्रलवार यांना पदग्रहण सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा। किनवटच्या विकासात्मक कार्यात मी व आमचा पक्ष आपल्या पाठीशी उभा राहील असे मी ग्वाही देते, असेही त्या म्हणाल्या। हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणाले की सुजाताताई व सर्व नवनिर्वाचित नगरसेवकाचे श्रेय किनवटच्या जनतेला जाते। या प्रसंगी करणभाऊ म्हणाले की नवनिर्वाचित सर्व नगरसेवक नगरसेविकांचे तसेच आमच्या मातोश्री सौ सुजाताताई यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। जनतेने ज्या अपेक्षेने आम्हाला निवडून दिले त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे या प्रसंगी मी वचन देतो। या प्रसंगी किनवट शहरातील अनेक पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। किनवट टुडे न्यूज, नांदेड। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा।